समोर जेवढे बसलेला आहात मला सांगा, देव कोणी बघितलाय? देव कोणी बघितलाय? बघितलाय? देव बघितलाय? देव बघायचाय? खरं सांगू मायबाप, देव बघण्याचा विषय नाही, देव होण्याचा विषय. आतापर्यंत देव कोणी बघितला नाही, बघितला नाही. आणि ज्यांनी बघितला त्यांना सांगताच आलं नाही. पाण्यामध्ये बुडी घेतल्याच्या नंतर पाणी किती खोल आहे हा व्यक्ती वरती आल्यानंतर सांगू शकतो, काठावरून सांगू शकत, किंवा पाण्यात गेल्यानंतर तो बोलू शकत नाही. तसं ज्याप्रमाणे पाण्यात गेलेला व्यक्ती बोलत नाही, त्याप्रमाणे भगवंतमय झालेला जो सत्पुरुष आहे, तो सत्पुरुष खऱ्या अर्थानं समाजासाठी बोलण्यासाठी उरतच नाही. विढाला विढाला विढाला. हो, मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सांगा, आम्हाला देव मिळेल का? आम्हाला देव होता येईल का? आम्हाला देवाची जाणीव होईल का? या जगामध्ये सत्य काय माहिती आहे? प्रकृती काय? ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या आहे. जे आपण गोळा करतोय ते सगळं कसं आहे? मिथ्या आहे. आणि त्या मिथ्याच्या पाठीमागे लागतोय. खऱ्या अर्थाने जगामध्ये सत्य काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू, बरोबर. मग ते सत्य जे आहे त्या सत्याची जाणीव आपल्याला व्हावी असं जर वाटत असेल तर खरं सांगा, मला खरं सांगा, जाणीव आपल्याला, हे बघा, आपण जीवन जगतोय बरोबर, आयुष्य भगवंतानं दिलंय बरोबर. तुम्हीच माझ्या समोर बसलेले नाहीत. आताच्या जनगणनेनुसार संतोष महाराज 800 कोटी माणसं आहेत. किती जणांना देव सापडला? किती जणांना सत्य सापडलं? सापडलंय? अरे ज्यांना सत्य सापडलंय ना, ज्यांनी बघितलंय, ज्यांनी सत्य अनुभवलंय, ते फक्त सत्य आपल्याला एकतर ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळेल, नाहीतर एक गाथ्यामध्ये बघायला मिळेल, नाहीतर तिसरं तत्व आहे ज्या श्रीमद भगवद्गीतेची आज जयंती आहे, फक्त भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळेल. अन्य इतरत्र ते तत्व पाहायला सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून खरं सांगू, जगद्गुरु तुकोबरायांनी जेव्हा देहूमध्ये प्रपंच केला, प्रपंच करत असताना संसाराचा अनुभव घेतला, नीट आहे का? संसाराचा अनुभव घेतला. संसाराचा अनुभव घेतल्याच्या नंतर तुकोबरायांच्या बुद्धीला जे जाणवलं, देहू गाव सोडलं. कोपला पाटील गावीचे लोक हा नंतरचा विषय, तो नंतरचा विषय. फक्त विषय महत्वाचा एवढा आहे, पहिलं गाव सोडलं. सत्य पाहिजे ना तुम्हाला? तुम्हाला सत्य पाहिजे ना? अभंगाचा पहिला शब्द आहे सत्य, लक्षात घ्या. सत्य पाहिजे ना? तुकोबराने पहिलं गाव सोडलं. नुसतं गाव सोडलं नाही महाराज, रस्त्याने हिंडत राहिले नाही, डोंगरावर गेले. आणि भांडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, घोरडा डोंगर असेल, या डोंगरावर जाऊन तुकोबरांनी भगवंताची आराधना केली. ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. ज्ञानेश्वरीने कृपा केली आणि जगद्गुरु तुकोबराला सत्याचं दर्शन झालं. सत्याचं दर्शन झाल्याच्या नंतर तो तुकोबरांना दिसला कसा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. सुंदर दिसला तो देव, सुंदर दिसला. आणि खरं सांगू, जो देव जगद्गुरु तुकोबराला सुंदर दिसला ना, तुकोबरांनी ठरवलं बस जगात प्रपंचामध्ये सुख नाही, प्रपंचामध्ये सत्य नाही, संसारामध्ये सत्य नाही. संसार म्हणजे हे जीवन, अगा उपजणे आणि निमणे, हे साचची जे का मानणे तया ते मी म्हणे संसार हन. जन्माला येणं आणि मरण खऱ्या अर्थानं संसार आहे. हे पचू विस्तारे धातू 2चे 4, 4चे 6, 6चे 8, हे लेकरं बाळण कोंबड्यान, ह्याला संसार म्हणायचं नाही. जन्माला येणं आणि मरण खऱ्या अर्थानं संसार आहे. मग या संसाराचा विचार केला आणि प्रपंचाचा विचार केला. तुकोबरांना सत्य सापडलं नाही. मग सत्य काय आहे तुकोबरांना जेव्हा सापडलं तेव्हा लगेच लिहून ठेवला अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्य सचा खरे
गायन ऐकल्यानंतर मला असं वाटतं यमदेवता सुद्धा म्हणेल थांबा एवढं ऐकूनच पुढे जातो. आला असेल लक्षात तुमच्या. एखाद्याला घ्यायला जर यम आला असेल ना तर एवढी ललकार ऐकूनच जातो. आता विठाला विठाला सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. जगात सत्य शोधण्याकरता भगवंताने बुद्धी दिलेली आहे गड्या. थोडं लक्ष देऊन ऐका माझ्याकडं. तुम्हाला फवारे बिवारे काय मी देणार नाही. खऱ्या अर्थानं महाराजांना मी विचारलं संतोष बाबांना इथं नेमकं काय चालतं. ते म्हटले सगळा ऐकणारा वर्ग आहे महाराज. आणि ऐकणारा वर्ग ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं. कारण काय झालं आहे क्वांटिटी आणि क्वांटिटी वाढली पण क्वालिटी कमी व्हायला लागली. मंदिरात गर्दी, सप्ताहात गर्दी, वारीला गर्दी, सगळीकडे गर्दी झाली पण दर्दी कमी आहेत. गर्दी होण्याला महत्त्व नाही गड्या. आपण दर्दी असलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जिथं जातोय कशा करता जातोय, काहीतरी मिळवण्याकरता जातोय. काहीतरी मिळवण्याकरता जाण्या आपण तिथे जातोय पण काही मिळवत नाही, काही नाही. पाहुण्या रावळ्याच्या गाठी घेतोय आहे की नाही. पंढरपूरला जाय, आळंदीला जाय, इकडे तिकडे गेल्याच्या नंतर पाहुणे रावळे भेटतात, सगळे गप्पा गोष्टी होतात आणि येतात रिटर्न पाठीमागे. ह्याच्यासाठी जीवन नाही रे आपलं. थोडं लक्ष द्या. देवाने जी बुद्धी दिलेली आहे ना कुठंतरी खंत आहे बघा, कुठंतरी खंत आहे. साधू असेल, सामान्य माणूस असेल, संतांचा विषय असेल, सामान्य जीव असेल, हे बघा ज्याला बुद्धी आहे ना त्याला प्रत्येकाच्या समोर प्रश्न पडलेला आहे याचा शेवट नेमकं कुठे असेल. स्टॉप कुठे आहे. मानवी जीवनाचा स्टॉप कुठे आहे. तुम्हाला खरं सांगू का, आत्तापर्यंत द्वापार युग असेल, कलियुग असेल, सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, आता कलियुग चालू आहे. 5000 वर्ष झाले आहे की नाही चालू हो. खऱ्या अर्थानं 3 युग होऊन गेले. कलियुगाची सुरुवात आहे. 5000 वर्ष झालेले आहेत. 36,000 वर्ष आपल्याला अजून उलाढाल चालू होणार आहे. आतापर्यंत आपले जन्म किती झाले असतील. कोणी गणित केलंय कोणी गणित काउंटिंग केलंय नाही केलं, करणारे नाहीत मला माहीत. पण तुम्हाला सांगू का तुमचे किती जन्म झालेत. 184 न चुके फेरा. 84 लक्ष योनीमध्ये जर आपल्याला फिरून फिरून जीवात्म्याला पुन्हा मनुष्य देह मिळतो आणि मनुष्य देह मिळण्याकरता 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. आत्तापर्यंत हिशोब करा, काउंटिंग करा आणि खऱ्या अर्थानं 299 जन्म आपले झालेले आहेत. हा 300वा जन्म आहे. अजून पुढे चालू ठेवायचं का असंच का थांबायचंय आहे का डोक्यात कोणाच्या. जर तुम्हाला थांबायचं असेल आणि थांबायची जर इच्छा असेल तर एक काम करा गड्या मायबाप, एक काम करा. माझी विनंती असेल फक्त आपलं डोकं आणि आपली श्रद्धा सहजानंद बाबांच्या चरणावर ठेवा, समाधीवर ठेवा. पुन्हा जन्माला यायची गरज नाही. ज्यांनी जन्म मरण थांबवलंय, स्वतःचं थांबवलंय, ते दुसऱ्याचं थांबवू शकतात. ज्यांना स्वतःचं थांबवता नाही आलं ना त्यांच्या नादी लागू नका आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवू नका. ज्याचे पाय पवित्र आहेत ना त्याच पायावर डोकं ठेवा. पहिले पाय चेक करून घ्या. विठाला विठाला मला सांगा, बुद्धी नावाचा घटक भगवंताने दिलेला आहे. कशा करता दिलेला आहे तर सत्य जाणण्याकरता दिलेला आहे. तर या जगामध्ये सत्य काय आहे खरं सांगू, सत, चित आणि आनंद हे कोण आहे. मूळ ब्रह्म. त्याचं स्वरूप कसं आहे. त्याचं स्वरूप आहे सत, चित आणि आनंद. आता दुसरं सांगू, जगद्गुरु तुकोबराय सांगतात सत्य, साच आणि खरे. मग नामाचं स्वरूप कसं आहे